खर्च केला जाणार आहे। बीडच्या केज नगर पंचायतीमधील घरकुल योजनेमध्ये मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आलाय। या प्रकरणामध्ये तब्बल 4,24,00,000 रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप असून केज पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तत्कालीन मुख्याधिकारी मिलिंद सावंत, तत्कालीन लेखापाल असद खतीब, त्याचबरोबर कंत्राटी लेखापाल लक्ष्मण जगताप आणि कर्मचारी भास्कर ससाने, भीमराव म्हस्के आणि बासेत काझी यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय। 2021-22 दरम्यान घरकुल लाभार्थ्यांची रक्कम परस्पर उचलल्याचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान काही अधिकाऱ्यांना वगळल्याचा आरोप देखील होत असून सखोल चौकशीची मागणी ही करण्यात आली आहे। घोटाळ्याच्या पाठीमागे आणि कुणी राजकीय पुढारी अजून अधिकारी आहेत का हे बघणं गरजेचं आहे, जेणेकरून ज्या लोकांच्या नावे पैसे उचलले आहेत, ज्यांचं घरकुलाच्या एक सिस्टममध्ये नाव आलेलं आहे, त्या सिस्टममधून त्यांना वगळण्यात यावं किंवा हे घरकुलाचे पैसे वसूल झाल्याच्या नंतर त्या गोरगरीब लोकांना घरकुलाची रक्कम देण्यात यावी, अशी मागणी आम्ही प्रशासनाकडे करणार आहेत। याच्यामध्ये कलेक्टर साहेबांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी कुठल्याही कोणालाही पाठीशी घालण्याचं धाडस करू नये, अन्यथा केजमधले सर्व लोक उद्याच्याला रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत। अमरावतीत 35 वर्षीय महिलेला जाळ्यात ओढून भोंदूबाबानं तिच्यावरती अत्याचार केले।